हॅलो, नमस्कार. तर चला आज ना सगळ्यात पहिले न्यू इयरच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना माझ्याकडून. हॅपी न्यू इयर. तर आज ना मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते आहे, जी नॉर्मली तुम्ही माझे जर व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी खडा मसाला पावडर वापरते. प्रत्येक भाजी करायच्या आधी म्हणजे तेलामध्ये पहिले थोडासा हा खडा मसाला पावडर घालते आणि मग बाकीचे मसाले घालते. या खडा मसाला पावडरमुळे ना भाजीची चव खूप सुंदर येते. आणि काही निवडक मसाले आहे जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ही आहे हिरवी इलायची, ही आहे आपली मोठी वेलची, लवंग आहे, मिरी आहे आणि दालचिनीचा एक मोठा तुकडा आहे. हा एवढा जो मसाला आहे ना, याचे सगळे डिस्क्रिप्शन जे आहे डिटेलमध्ये किती क्वांटिटी घेतली आहे हे सगळं मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही नक्की चेक करा. आपण काय करतो ना, नॉर्मली खडे मसाले तेलात घालतो, मग ते तोंडात येतात, मग ते पुष्कळ लोकांना नाही आवडत. त्यामुळे ना ही पावडर चिमूटभर जरी तुम्ही घातली ना, इतकी छान चव येते भाजीला. इवन तुम्ही फोडणीच्या वरणातसुद्धा थोडीशी घालू शकता, त्यानेसुद्धा वरणालासुद्धा खूप छान टेस्ट येते. आपण जीरा राईस बनवतो ना, जीरा राईसमध्ये सुद्धा तुम्ही तेलामध्ये जिरं आणि हा थोडासा खडा मसाला पावडर घालून भात फोडणी घातला ना, त्या भातालासुद्धा इतकी सुरेख चव येते ना, नॉर्मल फोडणीच्या ज्या जीरा राईसपेक्षासुद्धा खूप छान टेस्ट येते. सो हा मसाला जो आहे ना, हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आता तुम्ही म्हणाल हा गरम मसाल्यामध्ये येतो का, तर अजिबात नाही. गरम मसाला वेगळा. हा पण एकदम 4-5च खडे मसाले जे आपण नॉर्मली तेलामध्ये घालतो भाज्या करताना, तेच मसाले घेतलेले आहे. ह्याला ना हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हलकं भाजून झाल्यानंतर ह्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. कधी कधी काय असतं ना, मसाले जे आहेत ते थोडेसे मऊ पडतात, मग ते बारीक होत नाही. म्हणून आपण ह्याला फक्त हलकं गरम करून घेणार आहोत. खूप भाजायचं पण नाही आहे त्याला. मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे, पल्सवर फिरवून घ्या, छान पावडर करून घ्यायची आणि ह्याला तुम्ही एका कंटेनरमध्ये काढून स्टोअर करून ठेवू शकता. आणि प्रत्येक भाजीमध्ये, जीरा राईसमध्ये तुम्ही हा यूज करा. खूप अल्टिमेट टेस्ट येते आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं.